हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत शासन आदेशही जारी। मंत्रालयातही सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख। मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, आमच्या समोर विलीनीकरणाचा विषयच नाही, शपथविधीसाठी घाई केली म्हणणाऱ्यांच्या पोटात का दुखतंय, प्रफुल्ल पटेलांचा विरोधकांना सवाल। सुनेत्राताईंकडेच राष्ट्रवादीचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे, हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल। प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांना आदरांजली। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली विजय चौधरी यांची निवड, उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड। ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर गायकवाड यांची निवड, तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी पदभार स्वीकारला। अजितदादा भाजपला सोडून पवारांसोबत आले असते तर भाजपच्या ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता। संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, संजय राऊतांचा थेट सवाल। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्या, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी। प्रतिभा धानोरकरांचा विजय वडट्टीवारांवर निशाणा, जंग में जाने वाले घोडे बारात में नहीं नाचते। सोशल मीडियावर वडट्टीवारांचा डान्स आणि फोटोचा स्टेटस लावत लगावला टोला। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। दुपारचे 3 वाजतायत आणि आत्ताच्या घडीला ज्या काही घडामोडी घडतायत त्याचे प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत। सुरुवातीला सर्वात मोठी बातमी आहे, अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या आता बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री झाल्यात। शासनाकडून हा निर्णय जारी करण्यात आला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सरकारनं हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सुनेत्रा पवारांची पाटी सुद्धा लावण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे आता बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा देण्यात आलं आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, या शासन आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि काय काय बदल आता पुढे होताना दिसत आहेत? फरा, आपण जर पाहिलं असेल तर आता दुपारी 2 वाजताच न्यूज 18 मराठीला जी खात्रीलायक सुनेत्रा पवार यांच्याविषयी माहिती मिळाली होती, ती माहिती म्हणजे सुनेत्रा पवार आपल्याला बीड आणि पुणे या 2 जिल्ह्यांचं त्यांना पालकमंत्री पद मिळणार आहे। आणि अखेर न्यूज 18 मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। सुनेत्रा पवार आता आपल्याला अजित पवारांप्रमाणेच बीड आणि आपल्याला पुण्याच्या पालकमंत्री असणार आहेत। राष्ट्रवादीच्या आमदारांकडून, नेत्यांकडून वारंवार मागणी सुरू होती की सुनेत्रा पवार यांनाच पुण्याचं पालकमंत्रीपद मिळावं, यांनाच बीडचं पालकमंत्रीपद मिळावं। मात्र अजितदादा यांच्याकडे जी खाती होती तीच खाती आता सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली आहेत। आणि अजित पवार यांच्याकडे 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं, तेच आपल्याला 2 पालकमंत्रीपद आपल्याला सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं आहे। यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं, अजित पवार यांच्या पक्षाकडे जी खाती आहेत, जी पालकमंत्री पदासंदर्भातले जिल्हे आहेत, ते आम्ही त्या पक्षाला देणार आहोत। त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या काळात देखील आम्ही संपूर्ण सहकार्य करणार आहोत। ते बोलल्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांना 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळताना पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, त्याच्यामुळे अजित पवारांकडे जी जबाबदारी होती ती आता सुनेत्रा पवार यांच्यावर दिली जाते, सोपवली जाते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये। पियुष गोयल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर केलं होतं, त्यानंतर चर्चा रंगू लागल्या होत्या। त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसल्याचं सांगितलं।
तर विलिनीकरणाच्या विषयावर बोलताना त्यांनी पक्षासमोर हा विषय नसल्याचं ठणकावलेलं आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर सुद्धा टीका केली. तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील ते तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन, अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं, हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण काय एकत्र काम करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो. आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. दरम्यान सुनेत्राताईंकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रगतीपथावर न्यायचंय आणि हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असेल अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान केलं. त्याचबरोबर सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी लवकर का केला याबाबत सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं. दिल्लीतील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांची शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. किसी ने भी हमारे पार्टी के किसी भी नेतृत्व ने, किसी भी विधायक ने किंतु परंतु भी नहीं, कुछ भी नहीं, लेकिन सामने से सब लोगों ने हम सब लोगों की बात को पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्राताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे. पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं. और इस वजह से चौथे ही दिन उनका विधायकों ने चयन किया और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा जी पवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद पर वहां पर उनकी शपथ करवाई. बहुत सारे लोग अपनी अपनी बातों को अलग अलग तरीके से, हर आदमी अपनी जिस तरह से बात को रखना चाहता है, राजनीतिक भूमिका रखना चाहता है, वैसा चलता है. लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक है, एक मजबूत परिवार है और हम जैसे लोग बिल्कुल हम ये इंश्योर करेंगे, ध्यान रखेंगे कि सुनेत्रा जी के नेतृत्व में हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और बुलंदियों को छुए और वही हमारे अजीत दादा को श्रद्धांजलि सही रहेगी.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांनीही जोर धरलाय. विलिनीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत. पण हे विलिनीकरण खरंच होऊ शकतं का अशी शंकाही निर्माण होतीये. विलिनीकरण झालं तर कसं होईल आणि नाही होणार तर त्यामध्ये काय अडथळे आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मार्गात दोन्ही राष्ट्रवादीतील नेते हेच सर्वात मोठी अडचण असल्याचं बोललं जातंय. त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सत्तेची पदं असल्यानं त्यांना सत्तेतील वाटा शरद पवारांच्या नेत्यांना द्यायचा नाही अशी ही चर्चा आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनाही अजित पवारांचे नेतृत्व मान्य असलं तरी त्यांच्या अंतर्गत नेत्यांचं नेतृत्व मान्य नव्हतं. सरकारमधल्या आणि पक्ष संघटनेतल्या पदांची वाटणी करणं ही सुद्धा एक मोठी अडचण होती. दोन पक्ष झाल्यानं दोन्ही बाजूला चौथ्या फळीतील जे नेते अचानक दुसऱ्या फळीमध्ये येऊन बसले त्यांना पुन्हा चौथ्या फळीत जाणं मान्य नव्हतं. राष्ट्रवादीमध्ये जाणं म्हणजे सरकारमध्ये जाणं होतं. त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला काही मंत्रिपदं, काही महामंडळं, काही परिषद, आमदारकी मिळाव्या अशी ही इच्छा होती. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं जाणार होतं. भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत गेल्यावर जिथं मित्र पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी पक्षवाढीसाठी कुरबुरी वाढणार होत्या. त्यामुळे विलिनीकरणावर तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे. तर विलिनीकरणामध्ये कोणता अडसर होता, काय अडचण असण्याची शक्यता आहे ते आपण या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. शरद पवारांच्या हाती निर्णयाधिकार एकवटण्याची शक्यता आहे. जर दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण झालं तर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं महत्त्व कमी होण्याची भीती त्यांना आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर शरद पवारांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच अजित पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी ते मान्य होणार आहे का असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. जर शरद पवारांच्या पक्षातील नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आले, सत्तेत स्थापन झाले तर सत्तेमध्ये सामील झाले तर त्यांना वाटा द्यावा लागणार आहे. तर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. जे महत्त्व त्यांना प्राप्त झालं आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंचं केंद्रीय राजकारणामध्ये वजन सुद्धा वाढणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या खासदार त्या आहेत आणि केंद्रामध्ये त्यांचं वजन वाढण्याची शक्यता आहे. जर मर्जर झालं तर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचे दिल्लीमध्ये महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी जास्त खासदार नाही आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, मात्र शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या चांगली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांची पक्षामध्ये महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची ही शक्यता आहे जर विलिनीकरण झालं तर. आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं पक्ष संघटनेतील महत्त्व कमी होण्याची शक्यताही वर्तवली जाते. दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. तर विलिनीकरण हा मुद्दा सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल म्हणतात. त्यामुळे या बाबतीमध्ये पुढे नेमकं काय होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणकोणत्या घडामोडी घडतात, काय अपडेट येतात ते बघत राहणार आहोत. मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी.